पीओपी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना नकोच, बंदीचे काटेकोर पालन करण्याबाबत मंडळांना माहिती देण्याचे हायकोर्टाचे निर्देश. बारामती लातूरसह रिलायन्सकडील 5ही विमानतळ पुन्हा एमआयडीसीकडे. विमानतळांचं कामकाज बंद असल्यानं रिलायन्स सोबतचा करार रद्द. जीडीपी वाढ 15 महिन्यांच्या नीचांकावर. एप्रिल ते जून तिमाहीमध्ये जीडीपी 6.7% घसरली. नागपुरात आज लाडकी बहीणचा मेळावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. राजकोट पुतळा दुर्घटनेवरून मोदींची जाहीर माफी. जे झालं ते अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी. वाढवण बंदर भूमिपूजन कार्यक्रमात मोदींनी मागितली माफी. मराठा आंदोलक मनोज सरांगे आज सिंधुदुर्गात. राजकोटवरील दुर्घटनाग्रस्त पुतळ्याची करणार पाहणी. शिल्पकार जयदीप आपटे गेले कुठे? फरार. जयदीप आपटे सापडत नसल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. वायव्य पाकिस्तानला मुसळधार पावसानं झोडपलं. पावसामुळे झालेल्या भूस्खलनात 12 जणांचा मृत्यू. पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचा पदकांचा चौकार. एकाच दिवशी भारताच्या खात्यामध्ये 4 पदकं जमा. नेमबाजी 3 तर ॲथलेटिक्समध्ये 1 पदक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.